आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा कोण? तुझी मैत्रीण का? मला पाहून काहीच आठवत नाहीये का तुम्हाला? माझी ना एक मैत्रीण होती, अगदी तुमच्यासारखीच। तुमच्यासारखीच हसायची, बोलायची। मी तिला खूप मिस करते। बघा ना, तुम्हालाही असंच काहीतरी वाटत असेल। अंतराताई, काय झालं? काही आठवतंय का तुम्हाला? पार्टनर, प्लीज प्लीज अंतराताईंना सगळं आठवू दे। सॉरी, पण मला खरंच आठवत नाहीये। आपण पहिल्यांदाच भेटतोय असं वाटतंय। हरकत नाही। अंतराताई या फाल्गुनीताई आमच्या खूप जुन्या फॅमिली फ्रेंड आहे। बरं, चला आपण वर तुमच्या खोलीत गप्पा मारत बसूया का? चालेल। फाल्गुनीताई, मी कॉफी आणते तुमच्यासाठी। ठीक आहे। बरं, तुम्ही व्हा पुढे, मी आलीच। या। हे सगळं काय चाललंय देवा? काही कळेनासं झालंय। अजून किती दिवस अंतराची स्मृती परत येईल या भीतीखाली आम्ही राहायचं। मला माझ्या अभिरामचा आणि लीलाचा संसार सुखाचा व्हायला हवाय। या पेचातून काहीतरी मार्ग काढ देवा, तुझ्याच हातात आहे सगळं। वहिनी, काय सांगताय? आज घरात एवढं सगळं घडलं? वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतंय अंतराईंना सगळंच आठवायला लागलंय? असं नक्की नाही सांगता येणार मला सरू, पण ज्या अर्थी अंतराई त्यांच्याही नकळत आजींना आई म्हणाल्या, त्यावरनं माझी खात्री पटत चालली की त्यांना थोडं थोडं का होईना पण आठवतंय। हा बहिणी, आज सकाळी ना लीला आणि अंतराई दोघीही घरी नव्हत्या आणि दोघी ऑलमोस्ट एकाच वेळेला परत आल्या। असं तर नसेल ना की लीलाला कळलंय की अंतराईंची मेमरी परत आलीये आणि म्हणून ती त्यांना ब्लॅकमेल करत असेल, आणि म्हणून कदाचित अंतराई त्यांना मेमरी परत आलीये हे दाखवत नसतील। वहिनी, वहिनी, तुम्ही इतके सॉलिड आहेत ना। मला वाटतं ना तुम्ही ना ते सीआयडी मध्ये काम करायला हवं, म्हणजे तुम्ही पण म्हणाला असतात। सरू, कुछ तो गडबड है। सॉरी सॉरी सॉरी, गडबड वगैरे काही नाही। मला नाही वाटत त्या लीलामध्ये अंतराईंना ब्लॅकमेल करण्याइतका वगैरे दम आहे। पण एक सांगू, माझी हळूहळू खात्री पटते की अंतराईंना काही गोष्टी तरी आठवत आहेत। मला तर असं झालं की कधीकदा त्यांना सगळं आठवतंय। हो ना, मला पण, म्हणजे लीलाला पटकन घराबाहेर काढू। वहिनी, मला ना एक सॉलिड प्लॅन सुचलाय। खरंच सॉलिड आहे की उगाचच बोलताय? सरू, वहिनी, तुम्ही ऐकू नका यांचा प्लॅन, सगळे प्लॅन ना फ्लॉप होतात। तू ना माझी शिक्षा मिळते, तू माझ्या प्लॅन मध्ये येत जाऊ नको। नाही यायचे तुमच्या प्लॅन मध्ये, मी जा। वहिनी सॉरी सॉरी, ऐका ना तुम्ही। हे बघा, अंतराई रोज मंदिरात एकट्याच जातात। आपण मंदिरात जाऊया आणि त्यांना गाठूयात।
म्हणजे ते आपल्याशी बोलतील. कारण घरी कसं लीलासारखी त्यांच्या मागे मागे असते म्हणून त्यांना बोलता येत नसेल. मंदिरात ते आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि लीलाची कटकट पण नसेल. सरू, खरंच सॉलिड प्लॅन आहे. हा, चांगलं आहे लक्ष्मी. आपण उद्याच मंदिरात जाऊयात. हा, चल. डॉक्टर म्हणालेत की दुसरा महिना आहे. मी जरी सगळ्यांना सांगू शकले असते तर सगळ्यांना किती आनंद झाला असता. हे जे नंतर मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं. आजीने इतके लाड केले असते माझे, म्हणजे खरं तर घरातल्या सगळ्यांनीच माझे डोहाळे पुरवले असते. बाळा, मला ही गोष्ट कोणालाच सांगता येणार नाही. दुर्गा आई होणार होती तेव्हा किती उत्साहाने मी तिची खोली सजवली होती. आणि आता मी आई होणार आहे तर असं बाळाचं पोस्टर सुद्धा लपून लपून बघावं लागतंय मला. सॉरी बाळा. म्हणजे खरं तर तुझ्या येण्याची चाहूल मला सगळ्यांबरोबर शेअर करायची, पण दुर्दैवाने मला तसं कधीच करता येणार नाही. लीला, आले आजी. काय करू? मला निर्णय का घेता येत नाहीये. कोणाशी बोलू, कोणाला सांगू? या सगळ्यातून बाहेर कशी पडू? हे इथे कोणी ठेवलं?